बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय। रविकांत तुपकर हे बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार आहेत। त्यांच्या समोर शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांचं आव्हान आहे आणि यावेळी तुपकरांनी मूळगावी सावळा गावी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावून आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला। बातमी यवतमाळमधून। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजेश्री पाटील या आज नांदेड या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथील आपल्या माहेरी देवाची पूजा केली आहे। यावेळी आई वडिलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। ही माझ्यासाठी अत्यंत दौंड तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष असलेल्या तालुक्यात दोन नेते पहिल्यांदाच एकत्र येत आहेत। त्यासाठी कारण ठरलंय ते बारामतीच्या महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन या उमेदवार होत्या। त्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांनी अनेक सभा घेतलेल्या होत्या। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर आता आमदार राहुल कुल आणि कांचन कुल हेच सुनेत्रा पवारांचा प्रचार करतात। शिर्डी लोकसभा मतदारसंघात 25 एप्रिलला 16 उमेदवारांनी 23 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत। या अर्जामध्ये नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप करून अपक्ष उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह दिलं जाणार आहे। तर 29 एप्रिलला निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। उत्तर मध्य मुंबईचा महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेला नाहीये, तर उमेदवाराचा तिढा या मतदारसंघामध्ये कायम आहे। आज भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे।